मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. घरी आलेल्या बायकांसोबत नंदिनीही बोलत असते. नंदिनी त्यांना म्हणते, ज्यांना मूल होत नाही त्यांच्यापुढं मूल दत्तक घेण्याचा पर्याय हा असतोच. मग मला तुम्ही सगळ्याजणी सांगा, तुमच्यापैकी कोणाकोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची? आता लगेच नंदिनीला टोमणा मारण्यासाठी वसू आत्या मध्येच बोलते आणि नंदिनीला म्हणते, मला हे दत्तक बित्तक पटतच नाही. मूल स्वतःच्या रक्ताचंच पाहिजे, नाहीतर काय अर्थ आहे सगळ्यांना. वसू आत्याच्या अशा बोलण्याने घरी आलेल्या त्या बायका एकमेकींकडे बघू लागतात. आता इथे वसू आत्याला चोख उत्तर देत नंदिनी त्यांना गप्प करते. नंतर रूममध्ये जीवासोबत बोलताना नंदिनी त्याला म्हणते, नशीब मला खाली पाडण्यासाठी पदोपदी डाव रचतंय, पण पुन्हा उठून उभा राहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. मी जर एक बाई म्हणून खंबीर उभी राहिले तरच एक आई म्हणून, असं बोलून नंदिनी गप्प होते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नंदिनीचा हे सामंजस्य बघून जीवा तिच्याकडे बघतच राहतो. तर मालिकेच्या आगामी भागांमध्ये काय घडणार हे बघणं मनोरंजक असणार आहे. तर अशाच अपडेट्सकरिता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.